सब चालू रहता लेकिन वो लोग अपडेट कभी क्लियर नहीं है। विदर्भ सम्राट न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आलो आपण गोंदिया शहर पोलीस स्टेशन, जिथे व्यापारी, स्थानिक लोक आणि विधानसभा ग्रुप यांची पोलीस निरीक्षक साहेबांची चर्चा झाली। या चर्चेमध्ये वाढत्या चोऱ्या आणि समाजात जे व्यापारी वर्ग आहे त्यांना असुरक्षितता वाटते, त्याबद्दल आपण पोलीस निरीक्षक साहेबांचं मत विचारू की आपण याच्यावर काय उपाययोजना करतो। वाढत्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा तर आहेतच, पण त्यासोबत जनतेचं सुद्धा जर सहकार्य मिळालं तर त्यांच्या या वृत्तींवर, गुन्हेगारी स्वरूपाच्या ज्या वृत्ती आहेत चोरांच्या किंवा इतर अँटी सोशल एलिमेंटच्या, त्याच्यावर नियंत्रण ठेवणं जास्त सुकर होऊ शकतं। त्याच्यामुळे आज आम्ही आपल्या गोंदिया शहरातील सन्माननीय गोंदिया विधानसभा ग्रुपचे सदस्य आणि इतर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष वगैरे यांची मीटिंग बोलवली आणि त्यामध्ये आपण असं मत मांडलं की रात्रीची जी पेट्रोलिंग आहे ती आमचे पोलीसवाले जे करतात त्यासोबत जर आपलीही मदत मिळाली जागोजागी अशी टीम करून, तर आपल्याला चांगल्या प्रकारे गुन्हेगारीवर आळा घालता येईल। आणि आमच्या या आवाहनाला सन्माननीय नागरिकांनी चांगली दाद दिली आणि त्यांनी त्या पेट्रोलिंगमध्ये सामील होण्याचं आणि आपल्या टीम आपल्या एरियामध्ये तयार करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। आणि लवकरच आपण चांगल्या प्रकारे ही पेट्रोलिंगची व्यवस्था करणार आहोत आणि सर्व प्रकारची गुन्हेगारी याच्याने मोडीत निघणार आहे। तशी शहरात लोकसंख्या वाढते, एरिया वाढतोय, त्याप्रमाणे आपलं पोलीस बळही वाढत आहे का? आपला जो पुरेसे कर्मचारी आहेत का? पोलीस कर्मचाऱ्यांची जी आहे, आपला हा नक्षल जिल्हा आहे, त्याच्यामुळे जिथं आवश्यक आहे जास्त लोक ठेवणं तिथं ते ठेवलेले आहेत। आणि आपल्याकडे जरी लोक कमी असले तरी नागरिकांच्या मदतीने आपण ती पुकळी भरून काढून या गुन्हेगारांवर आळा घालू शकतो। बरेचदा लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही जर पोलीस स्टेशनला फोन केला तर आमच्या कंप्लेंटवर ताबडतोब ऍक्शन घेत नाही, त्याबद्दल आपलं काय मत? असा तर काही अनुभव आलेला नाही माझ्या। तर मी दिवसातून 4 वेळा हजेरी घेत असतो लोकांची आणि प्रत्येक हजेरीमध्ये माझ्या त्यांना सूचना असतात की आपण जनतेचे सेवक आहोत, पब्लिकला हा रिस्पॉन्स ताबडतोब मिळायला पाहिजे, त्यांच्या सेवेसाठी आपण आहोत, तर त्यांना ही सेवा तात्काळ पुरवली गेली पाहिजे। मी माझा सुद्धा मोबाईल नंबर प्रत्येकाला देत असतो आणि जर तुमचं काम पोलीस स्टेशनला नाही लवकर झालं तर मला कधी फोन करा, अर्ध्या रात्री फोन करा आणि त्यांना मी रिस्पॉन्स देत असतो। वेळ प्रसंगी मी स्वतःही जात असतो आणि माझ्या लोकांना पण माझ्या तशा सूचना आहेत, त्यामुळे असं तर काही अजून झालेलं नाही आणि भविष्यातही होणार नाही। शहरात वाढत्या चोऱ्याचे प्रमाण आणि त्याच्यावर उपाय याबद्दल लोकांकडून आपली काय अपेक्षा आहे? लोकांनी काय, व्यापारी वर्गाने लोकांनी काय सहकार्य करावे? माझी अशी अपेक्षा आहे की त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत ते लावून घ्यायला हवेत। नुसते आपल्या दुकानापुरते मर्यादित न ठेवता बाहेरचा जो एरिया आहे, रस्ता, येणारे जाणारे मार्ग, हे सुद्धा कव्हर करणारे जे सीसीटीव्ही असावेत, त्यांची क्वालिटी चांगली असावी, त्यांचं वेळोवेळी मेंटेनन्स व्हायला हवं आणि काही कुठं बिघाड असेल किंवा जाळं वगैरे आलेलं असेल तर ती स्वच्छता व्हायला हवी। त्याचप्रमाणे शक्य झाल्यास त्यांना जर त्यांच्या परीने गार्ड नेमता आले तर तेही त्यांनी नेमले तर चांगलंच आहे। आणि जर नागरिकांना कुठं बाहेरगावी जायचं असेल तर त्यांनी जर पोलीस स्टेशनला कळवून दिलं की आम्ही कुलूप लावून अमुक अमुक गावाला इतक्या दिवसासाठी जात आहोत, तर मग त्या ठिकाणी आम्हाला लक्ष केंद्रित करणं सोपं जातं, त्यामुळे त्यांनी ती माहिती आम्हाला द्यावी। त्याचप्रमाणे जर कुठं काही रात्रीतून संशयित हालचाली कोणाला जाणवल्या तर त्यांनी त्वरित पोलीस स्टेशनला फोन करावा किंवा मला फोन करावा। माझा मोबाईल नंबर आहे 9923772121 9923772121 या नंबरवर कधीही फोन करावा, तात्काळ रिस्पॉन्स मिळेल। माझं असं म्हणणं आहे की जर आपण शहराच्या मुख्य 4, 5, 6 जे चौक आहेत त्यांना लवकरात लवकर जर सीसीटीव्हीच्या आत घेतलं, आपण जर शासनाला अशी मागणी केली की ही खूप
आवश्यक आहे. तर त्याबद्दल आपलं काय मत आहे? अगदी बरोबर आहे. सीसीटीव्ही आता बसवले जाणार आहेत शहरामध्ये. अतिशय चांगल्या क्वालिटीचे सीसीटीव्हीचा सर्वे पण झालेला आहे आणि ते लवकरच बसवले जातील. असे 35 ते 36 असे पॉइंट आयडेंटिफाय केले गेलेले आहेत की जे हे व्हल्नरेबल जे एरिया आहेत ते कव्हर करतील. त्यामुळे ती प्रक्रिया सुरू आहे, ते लवकरच बसवले जातील. त्या चोरीबद्दल जे आपण उपाययोजना आपल्याकडून उपाययोजना होणार आहेत त्याकरता आपण लोकांना काय सांगाल? आजच आपली पहिली मीटिंग पोलीस स्टेशन स्तरावर झालेली आहे. जे मोहल्ल्यातले प्रमुख मान्यवर आहेत त्यांची आपण आज मीटिंग इथे घेतलेली आहे आणि त्यांना आपण ब्रीफ केलेलं आहे की आपण आपल्या आपल्या मोहल्ल्यामधून साधारणतः एकेका मोहल्ल्यातून साधारणतः 300 असे ऍक्टिव्ह मेंबर मिळवावेत की जे रात्रीला पेट्रोलिंगला मदत करतील. 10-10च्या टीम आपण तयार करणार आहोत. रोज 10 लोकांची एक टीम आमच्या 2 पोलिसांसोबत पेट्रोलिंग करेल. म्हणजे एका व्यक्तीला साधारणतः 1 महिन्यातून एक ड्युटी येईल. तर मोहल्ला वाईज आपण ते टीम तयार करणार आहोत आणि प्रत्येक मोहल्ल्यामध्ये जाऊन आम्ही ती मीटिंग घेणार आहोत आणि तिथं त्या आमचे इथं पोलीस स्टेशनला जे आज आलेले होते मोहल्ल्यातले मान्यवर त्यांच्या नेतृत्वाखाली आपण मोहल्ल्यात जाऊन या मीटिंग घेऊन त्या टीम तयार करणार आहोत आणि रोजची पेट्रोलिंग सुरू करणार आहोत. आता आपण 1 महिन्याच्या आधीपासून पाहतोय की हल्ली किडनी चोर टोळी आली आहे. असे अफवा पसरवून जवळजवळ महाराष्ट्रभर 15 लोकांचा जीव गेला. याबद्दल आपण काय म्हणाल? हे अफवा पसरवणं हे बेकायदेशीर कृत्य आहे. ज्यांनी अशा अफवा पसरवल्या किंवा पसरवायचा प्रयत्न करेल त्यांच्यावर निश्चितच कायदेशीर कारवाई केली जाईल आणि नाहक बऱ्याच लोकांचा महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये अनेक लोकांचा या अफवेमुळे जीव गेलेला आहे. आपलं गोंदिया शहर तसं फार सुज्ञ नागरिक आहेत की अशी कोणी अफवा पसरू दिली नाही. परंतु खेड्यापाड्यामधल्या लोकांना सुद्धा याविषयी अवेअरनेस आणणं आपलं कर्तव्य आहे की त्यांनी कोणी अशा प्रकारच्या अफवा पसरवू नयेत. कारण असा काही प्रकार कुठं नसतो की किडनी कोणीतरी येऊन काढून घेईल. त्यासाठी फार मोठी प्रोसेस असते आणि ते मेडिकलीच फक्त शक्य आहे. त्याच्यामुळे असं काही कोणी किडनी काढू शकत नाही. त्यामुळे अफवांवर कोणी असा विश्वास ठेवू नये किंवा मुलं पळवणारी टोळी आली असा विश्वास ठेवू नये. भटक्या जमातीचे जे नागरिक आहेत बांधव ते आपल्या उदरनिर्वाहासाठी इकडे तिकडे फिरत असतात. याचा अर्थ असा नाही की ते किडनी काढतात किंवा मुलं पळवतात. जर असं कोणाला काही प्रकार आढळला तर त्यांनी सरळ पोलीस स्टेशनला संपर्क साधायला हवा. मग आम्ही चौकशी करून ते ठरवू की ते चोर आहेत की काय आहेत. परंतु परस्पर कायदा हातात घेऊन आणि त्यांना मारठोक करणं किंवा ते आपणच न्यायाधीश बनवून त्यांना न्याय देणं हे चुकीचं आहे.